नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी या विषयावर निबंध। प्लास्टिकचा वापर टाळूया, स्वच्छतेच्या सवयींचे पालन करूया, झाडे लावूया, झाडे जगवूया, पर्यावरणाचा समतोल राखूया। झाडे, नदी, डोंगर, सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी या सर्वांचे मिळून पर्यावरण बनते। आपल्या सर्व गरजा या पर्यावरणामुळे पूर्ण होतात। मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली। त्यामुळे प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे। मित्रांनो, विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती नष्ट झाले तर पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होईल। मानव हा निसर्गाचाच भाग आहे। निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे। याची जाणीव आपण ठेवायला हवी। त्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे। आपण आपला परिसर स्वच्छ राखला पाहिजे। कोठेही कचरा टाकू नये। अस्वच्छतेमुळे रोगजंतूंचा प्रसार होतो, रोगराई पसरते। आपण एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरू शकतो। टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे, कापडी पिशव्यांचा वापर करणे, प्लास्टिक बॉटलचा वापर न करणे, झाडे लावणे व झाडे जगवणे या गोष्टी करून आपण पर्यावरण संवर्धनात मदत करू शकतो। निसर्ग करी गरजांची पूर्ती, सोडून दे मानवा हव्यासी वृत्ती। निसर्ग करी गरजांची पूर्ती, सोडून दे मानवा हव्यासी वृत्ती। स्वच्छ सुंदर वसुंधरा बनवूया, पर्यावरणाचा समतोल राखूया। स्वच्छ सुंदर वसुंधरा बनवूया, पर्यावरणाचा समतोल राखूया। धन्यवाद।